आपण दररोज कितीतरी लोकांशी बोलतो, नाही का? पण या साध्या वाटणाऱ्या संभाषणांमागे काही छुपे नियम असतात, याचा कधी विचार केलाय? चला तर मग, आजच्या भागात आपण आपल्या रोजच्या बोलण्यामागची ही अदृश्य प्रोग्रामिंग समजून घेऊया. चला, एका अगदी सोप्या गोष्टीपासून सुरुवात करूया, जी आपण सगळेच करतो, पण त्यावर फारसा विचार करत नाही. म्हणजे फक्त हाय किंवा हॅलो म्हणणं. आता हा संवाद तर अगदी साधा सरळ वाटतो, हो ना? पण खरंच यात फक्त माहितीची देवाणघेवाण होत असते का? की आणखी काही घडत असतं? सुरुवात तर अगदी सोपी असते. 2 भागांची देवाणघेवाण. आणि मग हा संवाद एका ओळखीच्या वळणावर येतो. हवामानाबद्दल बोलणं. एक असं संभाषण जे खरं तर हवामानाबद्दल नसतंच. आणि शेवटचे एका ठरलेल्या वाक्याने याचा शेवट होतो. आता बघा, हे सगळं वरवर दिसतं तितकं साधं नाहीये. ही संपूर्ण देवाणघेवाण जणू काही एका छुप्या प्रोग्रॅमनुसार चाललीय. आपले जे सामाजिक संवाद असतात ना, ते अनेकदा अशा मालिकांमध्येच होतात. आणि गंमत म्हणजे या मालिका 3 पैकी एका गोष्टीने प्रोग्राम केलेल्या असतात. एकतर समाज, किंवा आजूबाजूची वास्तविकता, किंवा मग आपल्या स्वतःच्या काही सवयी. या प्रोग्राम्सचे सर्वात सोपे आणि सामान्य प्रकार म्हणजे प्रक्रिया आणि विधी. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण प्रक्रिया म्हणजे काय ते पाहूया. या पूर्णपणे वास्तविक जगाशी कसं डील करायचं याच्याशी संबंधित आहेत. समजा एखादा पायलट विमान उडवतोय. त्याचं प्रत्येक काम हे फॅक्ट्स आणि रियालिटीवर आधारित असतं. यालाच प्रौढ किंवा अडल्ट मानसिक अवस्थेतून केलेलं प्रोग्रामिंग म्हणतात. म्हणजे जिथे तर्क आणि माहितीच्या आधारावर निर्णय घेतले जातात. आता कुठलीही प्रक्रिया 2 मुख्य निकषांवर तपासली जाते. पहिली आहे कार्यक्षमता, म्हणजे आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याचा आपण किती चांगला वापर करतो. आणि दुसरी आहे प्रभावीपणा, म्हणजे अंतिम परिणाम काय मिळतो. आता इथे एक खूपच इंटरेस्टिंग उदाहरण आहे. सुरुवातीला बघा, युरोपियन अधिकाऱ्याकडे जास्त ज्ञान होतं. त्यामुळे तो जास्त प्रभावी होता. पण जेव्हा त्याची कार्यक्षमता म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता कमी झाली, तेव्हा स्थानिक सहाय्यकाने दोन्ही बाबतीत त्याला मागे टाकलं. यावरून काय दिसतं की फक्त ज्ञान असून चालत नाही, त्याचा योग्य वेळी योग्य प्रकारे वापर करणंही तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे, आता प्रक्रिया तर समजल्या. चला, आता विधींकडे वळूया आणि बघूया हे कसं काम करतं. हे वास्तवावर नाही तर सामाजिक नियम आणि परंपरेनुसार प्रोग्राम केलेले असतात. विधी हे परंपरेने आणि पालक म्हणजे पेरेंट मानसिक अवस्थेद्वारे ठरवले जातात. आता पालक अवस्था म्हणजे काय? तर जी आपल्याला लहानपणापासून शिकवलेल्या सामाजिक नियमांवर आणि परंपरांवर आधारित असते. चला, पुन्हा एकदा आपल्या हाय हायच्या उदाहरणाकडे जाऊया. या सिद्धांतानुसार आपण जेव्हा एकमेकांना ओळख दाखवतो, जसं की हाय म्हणणं, तेव्हा त्याला स्ट्रोक असं म्हणतात. हे जणू काही सामाजिक व्यवहाराचं चलनच आहे. म्हणजे बघा, जर अ आणि ब दोघे घाईत असतील तर ते फक्त 2 स्ट्रोकच्या देवाणघेवाणीने म्हणजे हाय हाय म्हणून समाधानी असतील. आता एक गंमत बघा. कल्पना करा की श्री क आणि श्री ड रोज एकमेकांना भेटल्यावर 2 स्ट्रोक हाय हायची देवाणघेवाण करतात. पण आता श्री क महिनाभर सुट्टीवर गेले. तर काय झालं? त्यांच्यात सुमारे 30 स्ट्रोकची तूट निर्माण झाली, एक सोशल डेबिट तयार झालं. मग आता हे सामाजिक कर्ज फेडायचं कसं? यासाठी पुढचं संभाषण अधिक तीव्र आणि जास्त स्ट्रोक्स देणारं असावं लागतं, जेणेकरून तो हिशोब बरोबर होईल. आणि इथेच आपल्याला दिसतं की श्री ड कसं एकाच वेळी अनेक जास्त किमतीचे स्ट्रोक देऊन ते सामाजिक कर्ज फेडत आहेत. ते उत्सुकता दाखवत आहेत, प्रश्न विचारत आहेत. म्हणजे बघा किती हुशारीने हा सामाजिक हिशोब बरोबर केला जातोय. पण कधीकधी या प्रक्रिया आणि विधी यांच्यात फरक करणं खूप कठीण होऊन बसतं. हा गोंधळ तेव्हा होतो जेव्हा एखाद्या कृतीमागील मूळ उद्देश आपल्याला स्पष्ट नसतो. उदाहरणार्थ, एखाद्याला सर्जनची ऑपरेशनपूर्वीची तयारी अनावश्यक विधी वाटू शकते, पण त्या डॉक्टरसाठी ती एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते. तर ह्या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखा सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? या दोन्हींमधला मूलभूत फरक त्यांच्या प्रोग्रॅमिंगच्या उगमामध्ये आहे. प्रक्रिया या वास्तविकतेतून म्हणजे अडल्ट स्टेटमधून येतात, तर विधी हे समाजातून म्हणजे पेरेंट स्टेटमधून येतात. एकदा का हा फरक समजला की आपल्याला जवळजवळ प्रत्येक संवादामधली छुपी रचना दिसू लागते. आणि मग प्रश्न पडतो की आपल्या आजूबाजूला होणारी संभाषणं ही प्रक्रिया आहेत की विधी?
पुढच्या वेळी कुणाशी बोलाल तेव्हा याचा विचार करून बघा.